नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे किशा काकास किचन. मंडळी, आपल्याला अनेक वेळा असा प्रश्न पडतो की हॉटेलमध्ये खाल्लेला एखादा पदार्थ आपण ज्यावेळी घरात करतो त्यावेळी त्या पद्धतीची चव किंवा तसा रुचकरपणा त्या पदार्थाला येत नाही. याच्या मागचं कारण आपण शोधण्याचा प्रयत्न करतो. अनेक वेळेला हॉटेलमध्ये हे पदार्थ करत असताना त्याच्यामध्ये काही ट्रिक्स किंवा काही क्लुप्त्या वापरलेल्या असतात. या कोणत्या आणि त्यांचा वापर आपल्या पदार्थांमध्ये आपण कसा करायचा हे बघण्यासाठी आपण ह्या चॅनलवर प्रयत्न करत असतो. आजचा आपला पदार्थ जो आहे तो म्हणजे व्हेज कोरमा करी आणि पुरी किंवा कोरमा पुरी म्हटलं तरी चालेल. या पदार्थांमध्ये अनेक वेळेला कुर्म्याची टेस्ट तशी येत नाही. कुर्मा पातळ होतो, भाज्या तेवढ्या शिजल्या जात नाही किंवा काही वेळेला पुरी जी आहे ती जास्त फुगत नाही किंवा चवीला होत नाही चांगली. पण त्यासाठी कोणत्या ट्रिक वापरायच्या ते आपण आजच्या रेसिपीमध्ये बघणार आहोत. चला तर मग आज आपण बघूया व्हेज कोरमा करीची रेसिपी. आता आपण पुऱ्यांची तयारी करून घेऊया. पुऱ्या करण्यासाठी आपण इथं 1.5 कप गव्हाचं पीठ घेणार आहोत. या 1.5 कप गव्हाच्या पिठामध्ये आपण 2 चमचे रवा घालून घेणार आहोत. रव्याचा वापर एवढ्यासाठीच करायचा की पुऱ्या अधिक काळपर्यंत आपल्या तशाच व्यवस्थित फुगलेल्या राहतात आणि पिचपिचीत किंवा मऊ होत नाहीत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि गार पाण्याचा वापर करून हे घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. मित्रांनो, या पद्धतीनं लागेल तसं पाणी घालून हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळताना आपण तेलाचा वापर अजिबात करणार नाही आहोत. काही जण गरम तेल वापरतात, काही जण थंड तेल वापरतात. आपण इथं तेलाचा वापर अजिबात करणार नाही आहोत, कारण तेल वापरलं तर तुमच्या पुऱ्या जास्त तेलकट होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण इथं तेल वापरणार नाही आहोत. आपण कणिक मळून घ्यायचे आहे. कणिक जास्त घट्ट मळू नका, कारण आपण ह्याच्यामध्ये रवा घातलेला आहे आणि रवा जेवढी कणिक मुरत जाईल किंवा भिजत जाईल तेवढं रवा पण मुरत जातो आणि त्यामुळं अधिक जास्त घट्ट होत जाते कणिक. त्यामुळं जास्त घट्टसर मळू नका, थोडीशी मऊच मळा. ह्याच्यावर थोडंसं तेल टाकून परत जरासं तेल त्याच्यामध्ये मुरवून घ्या आणि ही कणिक आपण थोड्या वेळासाठी त्याला रेस्ट देणार आहोत, म्हणजेच झाकून बाजूला ठेवणार आहोत. हे तेल लावून आपली कणिक झालेली आहे. ही कणिक आपण बाजूला 20 मिनटं बाजूला ठेवूया. आता आपण कुर्म्यासाठी लागणार जे साहित्य आहे ते बघून घेऊया. कुर्म्यासाठी इथं आपण कांदा प्युरी घेतलेली आहे. 2 छोटे कांदे प्युरी करून घेतलेले आहेत. टॅमॅटो प्युरी घेतलेले आहे. 2 छोटे टॅमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. कांदा टॅमॅटोची प्युरी करून घेण्याचं कारण कांदा आणि टॅमॅटो जे आहेत ते कापून घेतले तर त्याला भाजायला वेळ लागतो, पण प्युरी जर असेल तर चटकन ती भाजली जाते किंवा चटकन आपल्याला डिश पटकन करायची असल्यामुळे आपण ते केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण भाज्यांमध्ये फ्लावर घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे, मटार घेतलेला आहे आणि फ्रेंच बीन्स घेतलेले आहेत. आता या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या आपण 50-50 ग्रॅम घेतलेल्या आहेत. फ्लावर, गाजर, मटार आणि फ्रेंच बीन्स किंवा फरसबी. आता त्याच्याशिवाय जे आपल्याला लागणार आहे ते म्हणजे आलं लसूण मिरचीची पेस्ट, दही लागणार आहे आपल्याला साधारण 2-3 चमचे आणि तूप लागणार आहे फोडणीसाठी. आपल्याला पावडर मसाले लागणार आहेत. पावडर मसाल्यांमध्ये आपण तिखट घेणार आहोत, हळद पूड घेणार आहोत, धने आणि जिरे पूड घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ. याच्या बरोबरीनं आपल्याला खडा मसाला लागणार आहे. त्याच्यामध्ये 2 वेलदोडे घेतलेले आहेत, 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 1 चक्रफूल घेतलेलं आहे, 1 काळी वेलची घेतलेली आहे, 3
लवंगा घेतलेले आहेत आणि एक तमालपत्र घेतलेलं आहे. उकडलेला 1.5 कांदा आणि त्याच्याबरोबर उकडलेले काजू 8-10 काजू घेतलेले आहेत आणि 1.5 कांदा उकडून घेतलेला आहे. ह्याची प्युरी आपण वापरणार आहोत कारण त्या कोरम्याला एक मस्तपैकी क्रीमी टेक्स्चर यावं म्हणून आपण हा उकडलेला कांदा आणि काजूची पेस्ट त्याच्यामध्ये वापरणार आहोत. चला तर आता आपण व्हेजिटेबल कोरमा करायला सुरुवात करूया. कोरमा करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला कढईमध्ये साधारण 4 मोठे चमचे तेल घ्यावं लागेल. त्याच्यातच आपण थोडंसं तूप घालणार आहोत ज्यामुळं कोरम्याला एक चांगली चव येते. पूर्ण सगळा कोरमाच तुपात केला तरी चालतं, पण आपण इथं तेल आणि तूप दोन्हीचा वापर करणार आहोत. तुमच्याकडे तूप नसेल तरी नुसत्या तेलात सुद्धा तुम्ही हा कोरमा करू शकता. आता हे तेल चांगलं गरम झालं की आपल्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये थोड्याशा परतून घेणार आहोत. त्यामध्ये सर्वात प्रथम आपण फ्लावर परतून घेऊया. गाजरी घालूया, आपण मटार घालूया आणि त्याच्याबरोबरीनं हे फ्रेंच बीन्ससुद्धा घालून घेऊया किंवा फरसबीसुद्धा घालून घेऊया. आणि या भाज्या सगळ्या थोडा वेळ आपल्याला तेलामध्ये आणि तुपामध्ये टॉस करून घ्यायच्या आहेत. थोडा वेळ आपल्याला या तुपामध्ये आणि तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत भाज्या चांगल्या. आपल्या भाज्या आता चांगल्या परतून झालेल्या आहेत. त्या भाज्या आपण काढून घेऊया. आता या तेलामध्ये आपण खडे मसाले घालून घेतलेले आहेत. हे खडे मसाले थोडेसे परतून घेऊया. खडे मसाले परतून झाले की त्याच्यामध्ये आपण कांद्याचं जे वाटण करून घेतलेलं, ते कांदा जो प्युरी करून घेतला होता तो कांदा घालून घेऊया आणि कांदा रंग बदलेपर्यंत थोडंसं परतून घेऊया. आपला कांदा आता परतून झालेला आहे चांगला. त्यामध्ये आपण आलं लसणाची आणि मिरचीची पेस्ट घालून घेऊया आणि आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट चांगली व्यवस्थित भाजून घेऊया जोपर्यंत आलं लसणाचा कच्च्या आलं लसणाचा वास जो आहे तो निघून जात नाही. आपलं आता आलं लसूण चांगलं भाजून झालेलं आहे. याच्यामध्ये आपण आपली टोमॅटोची प्युरी घालून घेऊया. याच्यामध्ये आता आपण सगळे पावडर मसाले घालून घेऊया. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण हळद टाकणार आहोत. त्याच्यानंतर लाल तिखट टाकणार आहोत. धनेपूड टाकणार आहोत आणि जिरेपूड टाकणार आहोत. हे सगळे पावडर मसाले घालून आपण ते मसाल्याबरोबर एकत्र व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. यामध्येच आपण मीठ घालणार आहोत. आता याच्यामध्ये आपण उकडलेला कांदा आणि काजूची जी पेस्ट करून घेतली होती ती घालून घेऊया. त्या मसाल्याबरोबर भाजून घेऊया.
या पद्धतीनं आपण हा मसाला सगळा चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा आणि काजू त्यामध्ये घातल्यामुळं या ग्रेव्हीला एक चांगलं क्रीमी कन्सिस्टन्सी येते आणि कोरम्याचे टेक्स्चर जे आहे ते असं एकदम मऊ होतं. आता याच्यामध्ये आपण 3 चमचे दही घालणार आहोत. आणि दही सुद्धा या मसाल्याबरोबर चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि दही घातल्यानंतर तुमच्या गॅसची आच जी आहे ती स्लोवर करा किंवा मिडियमवर करा, कारण गरम ह्याच्यात दही घातलं तर कदाचित दही फाटण्याची शक्यता. आपला आता मसाला भाजत आलेला आहे. दही पण चांगलं मसाल्याबरोबर भाजून झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये आपल्या भाज्या घालून घेणार आहोत, ज्या आपण तळून घेतल्या होत्या, आणि त्या भाज्या या मसाल्याबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. थोडीशी क्रीम, थोडंसं पनीर आणि त्याच्यामध्ये एखादा चमचा मावा किंवा खवा जर तुम्ही घातलात मसाला भाजताना, याच कोरम्याचा शाही कोरमा तयार होतो. आता आपला भाज्या ज्या आहेत ते व्यवस्थित मिसळून झालेले आहेत या मसाल्यामध्ये. आता आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी असेल त्यानुसार याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत. आणि हे गरम पाणी जे आहे ते आपण आपला कांदा आणि काजू जे आपण उकडून घेतले होते तेच पाणी आपण गरम करून याच्यामध्ये घालत आहोत, कारण त्या पाण्यामध्ये काजूचं आणि कांद्याचं चव सगळी उतरलेली असते. आणि त्यामुळं आपल्याला जशी कन्सिस्टन्सी किंवा जसा पातळ किंवा घट्ट कुर्मा पाहिजे असेल त्यानुसार आपण त्याच्यामध्ये पाणी घालून हे त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा. आणि हा कुर्मा जो आहे तो झाकण लावून आपण थोडा वेळ शिजू देणार आहोत. पाणी घालून झाल्यानंतर हा आपला कुर्मा जो आहे तो आपण थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे झाकून. हा झाकून आज मध्यम आचेवर घेऊन हा कुर्मा साधारण 5 मिनटं व्यवस्थित शिजवून घ्या. आता आपल्या कणकेचे हे छोटे छोटे आकाराचे गोळे करून आपण ते तळून घेणार आहोत. त्यासाठी पोळपाटाला थोडं तेल लावून घ्या आणि आपल्या लाटण्याला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्या आणि छोट्या छोट्या आकाराच्या पुऱ्या लाटून घ्या. पद्धतीनं छोट्या छोट्या पुऱ्या लाटून आपण या पद्धतीनं आपल्या पुऱ्या लाटून आपण तळून घेऊया. आता मध्यम आचेवर या सगळ्या पुऱ्या आपण व्यवस्थित तळून घेणार आहोत. अशा व्यवस्थित हा कुर्मा आपला जो आहे तो व्यवस्थित शिजलेला आहे. आता त्याला एक अशी मस्त क्रीमी कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि त्याचा वास सुद्धा फार छान सुटलेला आहे. ही डिश तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आवडली तर आपल्या मित्रांना, मित्रमैत्रिणींना सगळ्यांना शेअर करायला विसरू नका. आणि ह्या डिशला एक लाईक द्यायला विसरू नका. तसेच तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा पहिल्यांदाच पाहत असाल किंवा ह्याच्या आधी
केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.